मागील सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी देखील केली होती, साजेसा खेळ देखील केला होता. सन्माननीय इथे सह्याद्री कुणबी संघाचे संपर्क प्रमुख, सन्माननीय आणि आमचे तमाम युवकांचे मार्गदर्शक सन्माननीय नितीनजी शिगवण सर यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजूया सरांसाठी. खूप सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी ज्यांची आहे पुण्यामध्ये आणि सामाजिक काम ज्यांचं मोठं आहे असे सन्माननीय सह्याद्री कुणबी संघ पर्वती विभागाचे सन्माननीय प्रदीपजी खांबे सर अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी खांबे सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. तसेच सह्याद्री कुणबी संघ पुणे शहराचे सरचिटणीस सन्माननीय राजसाहेब भागणे यांचं देखील आगमन झालेलं आहे. या तिन्ही मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. तसेच निलेशजी शिगवण सर यांचे देखील आगमन झालेलं आहे. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. अशा सोहळ्यास आपण खास विशेष पुणे ते मुंबई प्रवास करून खास विशेष उपस्थिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक स्वागत आणि आभार. खऱ्या अर्थाने हे फार मोठं मन आहे की आपल्या मुलांसाठी, आपल्या खेळाडूंसाठी, आपल्या या संघटनेसाठी हे अफाट प्रेम आहे. आपल्या समाजावरती अफाट प्रेम आहे. आपल्या समाज बांधव जिथे खेळतात तिथे खरंच उपस्थिती ज्यांची लाभते ते सह्याद्री कुणबी संघ अविरत सामाजिक कार्य आपण पाहतोय. मग ते कोणतेही काम असू दे, सामाजिक असू दे, शैक्षणिक असू दे, क्रीडा असू दे आणि सांस्कृतिक असू दे, असे नाविन्यपूर्ण चौपेस कामगिरी ज्यांच्याकडून पाहायला मिळते ते सह्याद्री कुणबी संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. सह्याद्री कुणबी संघाला आम्ही मानाचा सॅल्यूट ठोकतो सह्याद्री चषकाच्या दरम्यान, कारण आपल्या सामाजिक कार्य फार महान आहे आणि आज असे प्रमुख दिग्गज मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे सन्माननीय नितीनजी शिगवण सर सह्याद्री कुणबी संघाचे सध्या विद्यमान अध्यक्ष आहेत नितीनजी शिगवण सर. तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय राजसाहेब भागणे, तदनंतर पर्वती विभागाचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी खांबे सर, त्यानंतर निलेशजी शिगवण सर यांचंही आगमन आपण पाहतोय. मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण महत्त्वपूर्ण सामन्याकडे वळतोय. इथे खराब क्षेत्ररक्षणचा चेंडू जाईल, गुदगळशी मारेशी पार जाईल का? सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कॅमेरामध्ये टिपलं जातंय, चौकार की आपण पाहायला जातंय. धावा किती ते पाहायचे आहेत आपल्याला, पंचांकडून येतील आणि कॅमेरामॅन देखील आपल्याला सांगतील चौकार की किती धावा धावून काढल्या जातात. त्या चौकार नाही आहे, पंच सांगताय, थर्ड अंपायर धावून काढल्या धावा सांगायच्या, पंच धावून काढलेल्या धावा फक्त तीन धावा, एक धाव वाचवली आहे. सुंदर टाळ्या वाजूया. या क्षेत्ररक्षण जो क्षेत्ररक्षक आहे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. असं टेनिस ग्रामीण क्रिकेटमधले हे कोहिनूर हिरे याच माध्यमातून चमकत असतात आणि लोकांसमोर येत असतात. म्हणूनच हा चमकतोय तो हा क्षेत्ररक्षक. पुन्हा जाऊया गोलंदाजी मार्कवरती. महत्वपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते दिनेश पांडे याची. पुन्हा गुडलेचा चेंडू जातोय, जाईल, हा स्क्वेअर लेगला चेंडू जाईल का? सीमारेषेवर क्षेत्ररक्षक येतोय, धावत वेगाने आला, तत्पुरी 2 धावा काढण्यामध्ये पुरेसा वेळ मिळतोय. वाऱ्याचा वेग, चित्तेच्या वेगाने तो 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आपल्या संघासाठी आणि भर पडते 2 धावेने. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते एकूण पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 6 धावसंख्या. पुन्हा दिनेश पांडे गोलंदाजी मार्कवरती मार्गस्थ. पुन्हा गुडलेनवरचा चेंडू होता, क्या बात आहे, सुंदर असा खोलवरचा चेंडू होता. चेंडू पडला खेळपट्टीवरती आणि निघून फुंकर मारून जातोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पुन्हा येतोय, मार्गस्थ होतोय तो गोलंदाजी मार्कवरती. दिनेश पांडे याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. जर्सी नंबर 21. सुंदर प्रदर्शन पाहायला मिळते. एकीकडे फलंदाज, एकीकडे गोलंदाज, क्या बात आहे, एष्टा उद्ध्वस्त, माघारी परतावा लागेल. पहिला झटका, मोठा झटका मिळतोय तो हा देऊळवाडी भैरवली संघाला. ही संधी आहे नाचण्याचे, नृत्य करण्याचे निलेश सरांना. ओके, नंतरच्या सत्रामध्ये धमाकादार आपल्याला नृत्य पाहायला मिळणार आहेत निलेश सर यांच्याकडून. पंचांची उत्तम कामगिरी करताना एक डिसिजन आणि सुंदर आपल्याला पाहायला मिळते. एक दिशादर्शक जे म्हटलं जातं पंच, अचूक निर्णय आणि योग्य वेळ अचूक निर्णय घेण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे ते निलेश सर धामणे यांचं आपल्याला पाहायला मिळतंय कामगिरी. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय तो जगदीश आणि मैदानात दाखल झाला आहे तो सुशांत. सुशांतला शांत बसून चालणार नाही. स्ट्राईकला आहे तो सौरभ आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सुशांत.
सौरभ हा डावखुरा फलंदाज असेल कदाचित, का सौरभ नावाचे मी जेवढे फलंदाज बघितले ते डावखुरे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले, पण हा फलंदाज डावखुरा असू शकेल का? यस यस, हा डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ सौरभ सामना करेल तो आपल्या जगदीशाचा काही साथ पुढे येऊन, पण इथे खराब चेंडू, दिशा भरकटली बाहेरच्या चेंडूला. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर होत आहेत आणि धावा येत आहेत अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या होते 7 7. अशी 7 असू द्या या सह्याद्री चषकाला शेवटपर्यंत. धावफलकावरती धावा लागल्या 7 आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळे हा यशस्वी होतोय सह्याद्री चषक 2023. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गस्थ होताना चेंडू पटकावलाय आणि लॉंगांगला चेंडू जाते. शतरक्षक येते, चेंडू खाली. झेल होईल का? पण झेल सुटला. चुकीला माफी नाही. चुकला तो संपला. तुम्ही जीवनदान दिले. जीवनदान कोणाला दिले? सौरभ याला डावखुरा फलंदाजाला. जी खेळपट्टी ज्याच्या प्रेमामध्ये पडते ती खेळपट्टी डावखुऱ्याच्या प्रेमामध्ये पडते आणि तुम्ही जीवनदान दिले त्या डावखुरा जर्सी नंबर 4 या खेळाडूला दिले. आता महागात पडू शकतं. या संधीचं सोनं करेल का? कारण संधी असते चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी. वेळ गेला की ती गेलीच म्हणून समजा. चेंडू ढकलला, इथे मिड ऑफ चेंडू ढकलला. 38 मध्ये चेंडू थांबेल. 1 धाव नक्की मिळेल. स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला होता तो सुशांत आता स्ट्राईकला जाईल. कित्येक वेळ वाचून नॉन स्ट्राईकला राहिला सुशांत आता स्ट्राईकला जाईल. संधीचं सोनं करेल का ते फार महत्त्वाचे आहे, कारण ही सुवर्ण संधी आहे. 3 षटकांचे सामने आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. करो या मरो आपल्या संघासाठी खेळावंच लागेल, झगडावं लागेल, झुंज द्यावी लागेल. झुंज फार महत्त्वाची आहे, कारण तुमचं जेवढा संघर्ष मोठं तितकंच तुमचं यश देखील मोठं असतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये देखील संघर्ष मोठा होता. म्हणून जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव हे कायमस्वरूपी तुमच्या आमच्या हृदयात कायम कोरलं जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर अचूक टप्पा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळत. थांबवलं आणि जखडून ठेवलं, पण 1 धावेपासून रोखू शकले नाहीत. चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले. 1 धावेने धावसंख्या पुढे सरईल. धाव झाली संख्या झाली दुहेरी अंकामध्ये 11. त्यानंतर होणारा सामना असेल पन्हाळचे विपक्ष MKCC तळगर. या दोन्ही संघाचे संघनायक यांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी पन्हाळचे माळवाडी विपक्ष MKCC तळगर या दोन्ही संघाचे संघनायक यांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एक गोलंदाज आखोटप्याचा चेंडू, हाफ पिच चेंडू होता. चेंडू समजला, डावखुरा फलंदाज होता. जातोय पण क्षेत्ररक्षक मागे चेंडूच्या पाहायला मिळतंय. चेंडू अडवला. तत्पूर्वी पुरेसा वेळ मिळते. बिटवीन द रनिंग अंडरस्टँडिंग फार महत्त्वाची असते. क्रिकेटमध्ये नेहमीच सांगत आलो ही अंडरस्टँडिंग फार महत्त्वाची असते. ती अंडरस्टँडिंग आज पाहायला मिळते आपल्याला. सुशांत आणि सौरभ यांच्या दरम्यान पाहायला मिळते. सौरभला काहीसं चाचपडत खेळताना आपल्याला पाहायला मिळते, कारण चेंडू आणि बॅटचा काहीसा संपर्क होत नाहीये, टायमिंग शॉट होत नाहीये. त्यामुळे मोठे फटके घेण्यामध्ये अपयशी ठरतोय तो हा सौरभला मोठे फटके खेळावे लागतील, कारण डावखुरा फलंदाजाला पूरक खेळपट्टी मानली जाते या उसरगर किंग मैदानामधली. त्याचा फायदा आपल्या संघाला करून द्यावं लागेल सौरभला. पुन्हा मार्गस्थ होतोय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. इथे झेल होऊ शकेल का? पाहायचंय. झेल होतोय. जाल में मछली फसी. सौरभ को वापस लौटना पडेगा. स्ट्राईकला येणं हा आता क्रिकेटचा एक रूल्स नवीन चालू झालेला आहे. तोही आपण अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये देखील आपण हा नियम आपण पाहतोय, रूल्स पाहायला मिळते की आऊट झाल्याच्या नंतर नवीन येणारा फलंदाज हा स्ट्राईकला असेल तो हा प्रवीण आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकला. आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो जगदीश. अजूनही शेवटचा चेंडू असेल जगदीशाचा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. जातोय हा फॉलो थ्रोला जाईल का? मिड ऑफच्या दिशेने जाईल. 1 बाउन्स खणखणी चौकार. यह छत्रपतींचा छावा. मिळाल्या 4 धावा. धावपालकावरती 4 धावेच्या मदतीने धावपालकावरती धावा जोडल्या जातात 17.
आता मात्र खतरा होतोय. सुंदर फलंदाजी पाहायला मिळेल प्रवीणच्या माध्यमातून. आपल्याला हा निघालेला बॅटमधून निघालेला चौकार पाहायला मिळाला आणि 4 धावेच्या मदतीने दुसरं षटक देखील समाप्त झालं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत, एकटवल्या जात आहेत. त्या या देऊळवाडी भैरवली संघाच्या 17. 2 गडी बाद झालेले, 2 गडी माघारी परतले आहेत. हर्षद बाद झालेला आहे, सौरभ बाद झालेला आहे. त्यानंतर आता मोठी जबाबदारी आहे ती सुशांत आणि प्रवीण याची. स्ट्राईकला आहे तो सुशांत आणि नॉन स्ट्राईकला आहे तो प्रवीण, ज्याने मागील चेंडूवरती चौकार मारला होता. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो सुनील. चेंडू मारतो जातोय मिडॉनच्या टिकेला, लॉंग ऑनला जाईल का? शतरक्षक चेंडू खाली येतोय. इथे पुन्हा जाल में मसली फसी, वापस लौटना पडेगा. नाराज होके आपल्या संघाला मोठा झटका. जबरदस्त आया है राजा आणि सगळेच सीते राजे मंडळी आपल्याला पाहायला मिळते. अनेक मान्यवरांच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते ही राजे मंडळी, ज्याने खऱ्या अर्थाने आपलं सामाजिक कार्य ज्यांचं मोठं आहे अशा सर्व दिग्गज मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या दरम्यान. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. सुंदर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफच्या दिशेला जातोय चेंडू, जाईल का? शतरक्षक झेल खाली येतो, चेंडू झेल सुटला. गलती से मिस्टेक मुन्ना, ऐसा नहीं चलेगा. वारंवार या तुमच्या चुका तुम्हाला महागात पडू शकतात. कॅच सोडा आणि मॅच देखील सोडा असं समीकरण असतं. समीकरण असं क्रिकेटचं कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, पण या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते कॅच सोडा आणि मॅच देखील सोडा. तुम्ही वारंवार जर अशा आपण मिस्टेक करत असाल तर आपल्या संघ देखील बॅकफुटवर जाऊ शकतो. आता आपण पाहतोय पुन्हा मार्गस्थ होतोय सुनील आपल्या गोलंदाजी मार्गवरती. पुन्हा चेंडू, क्या बात आहे, जबरदस्त वेगामध्ये बदल केला, वेगावर स्वार झाला हा सुनील आणि थोडंसं परिवर्तन केलं. पुढे चेंडू टाकला, चेंडू बॅट खाली टाकला नाही, गुडलेनवरचा चेंडू होता, समजला नाहीये. मोठा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पण निर्धाव चेंडूची सांगता होताना सरळ चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि धावसंख्या मात्र थांबते ती 18 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा 18 आणि आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती जर्सी नंबर 19 सुनील. खराब चेंडूचं प्रदर्शन, पंचांचा इशारा, अवांतर. धावा येत आहेत अवांतर आणि धावसंख्या होते 2-0. आताचा अवांतर आहे 2-0. धावसंख्या झालेली आहे 20. समजून घ्यायचं आहे, शेवटी गुणलेखक हा समालोचनाचा गाभा असतो, तिथून माहिती मिळते, आपण ते आपल्यापर्यंत पोस्ट करत असतो. आणि प्रिन्ससाठी सुद्धा जोरदार टाळ्या पाहिजेत. सकाळच्या 17 पासून आतापर्यंत ज्यांनी गुणलेखकाची मोठी जबाबदारी पार पडतात, प्रिन्ससाठी जोरदार टाळ्या वाजू एकदा. प्रिन्ससाठी खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी पाडतात. पुन्हा एकदा जबरदस्त टोळावलाय चेंडू जाते हवेमध्ये. शतरक्षक येतोय, 1 नव्हे 2 आले, शैल जुटला आणि वाऱ्याच्या आणि चित्तेच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एकूण धावसंख्या किती काढलेली आहे? 3 कुठून काढलेली आहे धावसंख्या? 3च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली 23. 23 धावसंख्या झाली. सुंदर आपल्याला बिटवीन द रनिंग पाहायला मिळते. आपल्याला रवींद्र आणि प्रवीणच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा रवींद्रच्या बॅटमधून निघालेला हा एक छोटासा फटका होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण संपर्क तितका तगडा झाला नाही. पुन्हा एकदा हाफ चेंडू लटकावला, चेंडू जाईल का? वन बाउट जातोय खाणखाणी त्या चौकार. जंगलात राहून वाघाशी आणि मैदानात राहून माझ्याशी वैर करायचा नाही. नाद खुळा झुकेगा नाही साला. जे मार्कवरती मार्गस्थ होताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असू शकेल या सुनील याचं, या गोलंदाजीवरतील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. सामना करेल हा फलंदाज, पुढे मारण्याचा प्रयत्न होता, उकला निर्धाव आणि इथे यष्टीचित करण्याचा प्रयत्न देखील अयशस्वी.
ठरतोय आणि इथे धावा पूर्ण होईल का? एक धाव मात्र नक्की मिळेल. एक धाव मात्र जोडली जाते. एक धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली 28. 28 धावा आणि 29 धावांचं आव्हान असेल तो कदमवाडी कदमवाडी नंबर 1 तुंबाड या संघाला 18 चेंडूंचा सामना करताना पाठलाग करायचं आहे. ते 29 धावांचं 18 चेंडू 29 धावांचं आव्हान आहे. तुंबाड कदमवाडी क्रमांक 1 या संघाला त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. वेळ कमी खर्च करायचा आहे. प्लीज सहकार्य करायचं आहे कारण पहिल्या फेरीतीलच अजूनही सामने बाकी आहेत. हा 6वा सामना आपण पाहतोय. सहावा सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीतला. भैरवली देऊळवाडी बनाम तुंबाड कदमवाडी नंबर 1 यांच्यामध्ये आपण यांच्या दरम्यान आपण पाहतोय. सुंदर असं हा रणसंग्राम आपण पाहतोय. सह्याद्री चषक 2023चं दुसरं पर्व तुमच्या भेटीला आलेला आहे. SMD स्पोर्टच्या माध्यमातून जे क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमी हा सामना पाहता स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं मी सह्याद्री चषक 2023च्या सर्व कमिटीकडून आणि मी मनभावे कलाविष्कार मनीष दत्ताराम लोंढे यांच्या वतीनं मी मनपूर्वक आपलं स्वागत करतो. आपणास विनंती करतो की आपण शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत असे जोडून राहा आणि या स्पर्धेचा आनंद मनमुराद आनंद लुटा. आपल्या भेटीला आलेले ह्या पर्व दुसरे पर्व 2023चा रणसंग्राम सह्याद्री चषक 2023 महासंग्राम रणसंग्राम आपण पाहतोय. सुंदर रणनीती गणिमी कावा आपल्या अनेक या स्पर्धेचे वेगवेगळे रंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला 20, 22, 23 रनाचा प्रथम फलंदाजी करताना पाहिला. दुसरे सामने पाहिले 40, 50, 60चे सामने बनले. नंतरच्या दुपारच्या सत्रामध्ये आपण प्रवेश करत असताना पुन्हा रंग बदलते. खेळपट्टी रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या होते 29, 31, 32, 34 शेवट 35 धावसंख्या उच्चांक आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला एक अनाऊन्समेंट आपल्याला पाहायला मिळते. खास विशेष सांगेन मी की खऱ्या अर्थाने या पुणे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एक कुणबी समाजाच्या नावाने सह्याद्री कुणबी संघ ज्याच्या या महाराष्ट्राच्या कडेकपारीमध्ये सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये ज्यांचा नाद घुमतो सामाजिक कार्याचा नाद घुमतो असा सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर यांच्या वतीनं खास विशेष म्हणजे त्यांनी काही मुलं दत्तक घेतलेली आहेत. शैक्षणिक कामाचं शैक्षणिक दत्तक मुलं घेतलेली आहेत ज्यांचा पूर्ण शैक्षणिक खर्च उचलून त्यांना पूर्ण वर्षाचा खर्च हे सह्याद्री कुणबी संघाच्या वतीनं दिला जातो. असे कित्येक मुलं ही दत्तक घेतलेली आहेत. त्यांचा खर्चासाठी एक निधी उपलब्ध व्हावा निधी जमा व्हावा यासाठी एक सह्याद्री प्रीमियर लीग 2023 स्थळ पन्हाळजे बलदेवाडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. रविवार 30 एप्रिल 2023 सोमवार 1 मेच्या दरम्यान घेतलेली आहे. तरी सर्व संघांना विनंती आहे की आपण सहभाग नोंदवावा. जिंकण्यासाठी नव्हे ट्रॉफीसाठी नव्हे तर या शैक्षणिक मुलांना आधार आणि पाठबळ देण्यासाठी आणि जे कोणी समाजकार्य करतायत सह्याद्री कुणबी संघ यांचे हात बळकट करण्यासाठी आपला संघ नोंद करायचा आहे. म्हणून या सर्व संघांना मी विनंती करेन. पहिल्या षटकामध्ये ज्याने सुंदर असं गोलंदाजी केली प्रवीण बांद्रे गोलंदाजी मार्कवरती आले. प्रवीणजी बांद्रे साहेब यांच्याकडून एक पारितोषिक कॅश प्राइज आलेली आहे हर्षदसाठी. त्याने जर त्या गोलंदाजीमध्ये 2 विकेट प्राप्त केल्या तर 501 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे त्याला. पण लालच बुरी बला आहे. जर लालच केले तर तुम्ही तुमचा सामना गमावू शकता. तुम्ही मास्टर जो माइंड आहे माइंड सेटल गोलंदाजी असली पाहिजे. आपल्याला काय करायचं आपलं ध्येय निश्चित असायला पाहिजे. आपलं उद्दिष्ट निश्चित असावं पाहिजे. ते उद्दिष्ट ध्येय आपण पार करायचं आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता डावखुरा फलंदाज. इथे चकमा येतोय. इथे खराब चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला. आता 1 धाव चोरटी केली संयमाने खेळलेली आहेत. 1 धाव पूर्ण केली
एक धाव मात्र नक्की मिळू शकते. एक निर्धाव चेंडू होता, सुंदर चेंडू, सुरेख चेंडू होता, पण या चेंडूवरती देखील एक बाईकच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. एक धाव, एक धावेने खाता ओपन होईल तो तुंबाड कंदमवाडी क्रमांक या संघाचं. आपण पाहतोय सुंदर प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. ते या भैरवली देऊळवाडी संघ 29 धावांचं आव्हान आहे. तो तुंबाड कदमवाडी या संघाला प्रथम फलंदाजी करताना भैरवली देऊळवाडी या संघाने सुंदर फलंदाजी केली. काहीसं पहिलं चाचपडत खेळले, अवघड परिस्थितीमध्ये जाताना संघर्ष केला आणि अखेर 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळालं की 28 धावा धावफलकावरती लावल्या आणि 29 धावांचं आव्हान असेल तो या तुंबाड संघ कदमवाडी नंबर 1 या संघाला. आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती हर्षद काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती सामना करेल तो, स्ट्राईकला आहे तो, पुन्हा खराब चेंडू, पंचांचा इशारा येतोय, अवांतर धाव, पुन्हा ऐसा नाही चलेगा. तुम्ही वारंवार तुम्ही 1000 चुका करा पण एक चूक 1000 वेळा करू नका. नेहमीच सांगतो, तुम्ही 1000 चुका करा, एक चूक 1000 वेळा करू नका. तुम्ही ह्याच चुका वारंवार करताय, तुम्हाला सुधारावं लागेल कारण तुमचा संघ जिंकला पाहिजे. नॉकआउट स्पर्धा आहे, या नॉकआउट स्पर्धेमध्ये करो या मरो जिंकावं लागेल. पुन्हा त्यामध्ये जबरदस्त गतीमध्ये परिवर्तन, कुठे लेनवरचा चेंडू, पण पंचांचा इशारा येतोय, नो चेंडू येतोय, पंचांचा इशारा. वेगावर स्वार होऊन चेंडू फेकला होता, भेदक गोलंदाजी गुडलेनवरचा चेंडू होता, समजला नाही, सरळ विसावला एष्टी रक्षकाच्या हातामध्ये, पण पंचांचा इशारा आला नोने नोचा प्लस होईल आणि धावफलकामध्ये देखील धावफलक वाढेल. धावसंख्या झाली 3. पहिला चेंडू आपण पाहिला हर्षद याचा, 1 धाव, दुसरा चेंडू अवांतर धाव, दुसरा चेंडू देखील अवांतर, असा एकच चेंडू फेकला गेला या हर्षदच्या दरम्यान. इथे परिवर्तन केला जातोय, गोलंदाजीवरती परिवर्तन बदल केला जातोय. दुसरा गोलंदाज येतोय, दुसऱ्या गोलंदाजाचं नाव देखील सांगायचं आहे. एक पाहायला मिळते नवोदित गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर्सी नंबर 17 बॉलर आहे, ब्लॅक कॅप दशरथासारखं पुण्य काम करावं लागेल आपल्या संघाला. दशरथ, तुम्हाला जर हा धावांचा जर रथ रोखायचा असेल तर तुम्हाला मोठी कामगिरी करावी लागेल. सुशांत दशरथ से छीन लिया गेंद और सुशांत के पास दिया गेंद आणि गोलंदाजी मारवरती मार्गस्थ होतोय जर्सी नंबर 49 सुशांत. पहिले षटक अजूनही प्रगतीपथावरती असताना पाहूया चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे पॉवर प्लेचा असला धावबाद होऊ शकतं का? पाहायचं धावबाद, इथे गडी बाद, ती घाई संकटात नाही, बॅक टू द पॅव्हलियन व्हावं लागेल. मोठा झटका, आघाडीचा फलंदाज राकेश बॅक टू द पॅव्हलियन. गेली तर हुकमाचे एक्के देखील वाया होतात. त्यामुळे तुमचा आता पत्ता ओपन करावा लागेल आपल्याला या कदमवाडी संघाला. आपण पाहतोय सुंदर असा हा करारनामा आपण पाहतोय. पुन्हा गोलंदाजी मार्क वरती हा सुंदर असा पटकवण्याचा चेंडू फक्त ढकलण्याचा प्रयत्न होता, धाव घ्यायची नव्हती. पुन्हा होते का बाद, पायाचा पंचांचा इशारा, पंच सांगतायत नॉट आउट. सुंदर रनिंग बिटवीन द रनिंग पाहायला मिळाला, पण सुंदर तितकं क्षेत्ररक्षण थ्रो देखील पाहायला मिळतोय तो या क्षेत्ररक्षणाकडून. कारण अटीतटीचा सामना आहे, अटीतटीच्या सामन्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक झेप घेऊन थ्रो केला होता, झेप घेऊन थ्रो रनआउट करण्याचा प्रयत्न केला होता. मी नेहमीच सांगेल की तुम्ही लोकांसमोर पडा पण लोकांच्या नजरेतून पडू नका. हे खेळाडू पडतात, आपल्या लोकांसमोर पडतात, आपल्या संघाच्या नावासाठी विजयासाठी खेळतात. हा क्रिकेट आहे, क्रिकेटचा विजय आपल्याला पाहायला मिळतो. जिंको कोणी जिंको, पण विजय जिंकणार आहे तो क्रिकेट जिंकणार आहे तो सह्याद्री चषक जिंकणार आहे. पाहायचं पुन्हा गोलंदाजी मार्कवरती येतोय तो हा पहिलं षटक घेऊन आलेला
सुशांत पाहतोय आपण पुन्हा गोलंदाजी मार्गवरती काही आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचं षटक आहे, दोनच फक्त खेळाडू क्षेत्ररक्षक हे सर्कल बाहेर असणार आहेत. आपण पाहतोय काऊ कॉर्नरला कपिल देव कक्षामध्ये आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने पाहायला मिळते. जेल होऊ शकतो का पाहायचा आहे, झेप घेतले नाहीये. 3 क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, 1 धाव मात्र नक्की मिळेल. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती एकूण 5 धावसंख्या झालेली आहे. आपण पाहतोय आता अतिथी देवो या कक्षामध्ये आपण जाणार आहोत. सन्माननीय प्रवीणजी बांद्रे साहेब भैरवली यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा आपण हेतूचे सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो आयोजक यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रवीणजी बांद्रे सर यांचा आपण शुभ सन्मान करावा. तसेच सन्माननीय प्रकाशजी बागणे भैरवली यांचं देखील आपण सन्मान करणार आहोत. तरी मी विनंती करेन की प्रकाशजी बागणे साहेब की आपणास विनंती करतो की आपण आपला शुभ सन्मान स्वीकार करायचा आहे. तसेच मंगेशजी बागणे यांचाही आपण हेतूचे सन्मान करणार आहोत. त्यांनाही विनंती करेन की आपण आपला हेतूचे सन्मान स्वीकार करायचा आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सर्वांना मॅचकडे वळून घेऊन जातो. या सामन्याकडे महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. सुंदर असा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाजाला ताकद लावल्या पण बॅटची कडा घेतली. सुंदर फिरकी गोलंदाज होता, ते हिट होते का पाहायचं आहे. पंचाचं अपील केले जात आहे पण पंच थांबले. ती इशारा पाहायचा आहे. नॉट आउट आहे. जबरदस्त बिटवीन द रनिंग पाहायला मिळते. याला म्हटलं जातं टेनिस ग्रामीण क्रिकेटर ज्याला म्हटलं जातं ते हे खेळाडू आहेत आपल्याला पाहायला मिळते. आणि 1 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती जोडल्या जातात त्या 6 धावसंख्या होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत त्या एकूण 1 गडी बाद 6. आपण पाहतोय मी नेहमीच सांगेन जाती धर्म पक्ष राजकारणात विखुरलेली मन एकत्र आणण्याचं काम कोण करत असेल तर क्रिकेट करतो. नोकरी धंदा कुटुंब प्रपंच शिक्षणातून वेळ काढून 100% योगदान कोण देत असेल तर हे खेळाडू देतात. आणि गावासाठी अपाटे मेहनत घेतो तो हे क्रिकेट घेतो. कारण जर कोणताही निधी उपलब्ध करायचा असेल तर कोण करत असेल क्रिकेट खेळत असतो. म्हणून जे गावचे आपल्या गावाचं नाव 7 समुद्र पार झळकवण्याचं काम करत असेल तर हे क्रिकेटची मुलं करत असतात. क्रिकेट करत असतो म्हणून क्रिकेटला फार महत्त्व आहे. आणि क्रिकेट हा खूप उंचीवरती शिखरावरती जाऊन पोचलेला आहे. आता ज्यांचं मी अनाऊन्समेंट केली सह्याद्री कुणबी संघ पुणे शहरच्या माध्यमातून एक शैक्षणिक दत्तक घेतलेल्या मुलांसाठी एक आधार म्हणून एक पाठबळ म्हणून एक स्पर्धा राबवली जाते. ती 1 मे या शुभदिनी देखील या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ग्रामीण ठिकाणी पन्हाळ जे बळदेवाडी या ठिकाणी या क्रीडांगणामध्ये संपन्न होणार आहे. तरी इच्छुक संघाने आपली त्या समालोचन कक्षामध्ये नोंद करायची आहे. इच्छुक संघाने कारण मी म्हणेन आपला सहभाग फार महत्त्वाचा नाही आहे तर आपला सहभाग याच्यासाठी महत्त्वाचा आहे की आपण सहभाग देऊन आपण या विद्यार्थ्यांचे हात बळकट करत असतो. शैक्षणिक कामासाठी आपण देत असतो. पुन्हा चेंडू आदळला एष्ट आपल्या पायावरती चेंडू गेला. फाईन लेगला जाताना चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू डावखुरा फलंदाज होता. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. आणि 1 धाव नक्की पूर्ण केली. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती एकूण 8. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे सौरभ याचं आणि 8. आणि आता कोणाच्या तरी लागणार का वाट, कारण 8 आकडा जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा वाट लागलेली आहे. आता कोण डावखुरा फलंदाज आहे तो जगदीश त्याची वाट लागेल की गोलंदाज आहे तो सौरभ याची वाट लागणार आहे. आता मात्र आपण पाहणार आहोत कारण एक उत्कंठा आणि उत्साहित करणारा सामना आपण पाहतोय. आणि खेळपट्टी नेहमीच रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळते. कुठे आपचा चेंडू इथे समाचार घेतलाय खरपूस जातोय लावली वाट आणि भिरकावला चेंडू सीमारेषे पार खणखणीत चौकार.
सुंदर असा खेळून काढा चेंडू. चेंडू जर तुम्ही जर आखोटप्प्याच्या हाफ चेंडू जर आपण टाकले, हाफी चेंडू जर आपण वारंवार केले तर डावखुरा फलंदाज याचा खरपूस समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला गुडलेनवरती गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. आणि खरपूस समाचार घेतला. भवानी चौकामध्ये चेंडू ढाळला. चार धावेला, 4 धावेने धावसंख्या झाली ती एकूण 12. आता पण 12 वाजू शकतात. 12 वाजवण्याचं काम केलं. चेंडू येतो गुदगुळ्या करत इथे सीमारेषेकडे येईल का? क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू काही तत्पूर्वी दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता पण थांबवलं. घाई होती, अतिघाई संकटात नेऊ शकते तुम्हाला. एक धावेवरती रोखलं आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 13. 13 धावसंख्या होते. वारंवार जर तुम्ही असे आखोटप्प्याचे चेंडू जर टाकले तर खरपूस समाचार घेऊ शकतात. हा चेंडू होता गुडलेनवरचा होता. डावखुरा फलंदाज समजला नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण खाली राहिला चेंडू आणि कार्पेट लेवलला चेंडू निघून गेला आणि 1 धाव नक्की खात्यामध्ये जोडली जाते. पुन्हा गोलंदाजी मार्गवरती आला आहे. मार्गस्थ होतोय सौरभ. काहीसं चर्चा करतोय, बदल करतोय, आपल्या परिवर्तन करतोय या क्षेत्ररक्षणामध्ये. कारण डावखुरा फलंदाज आणि रायटी फलंदाज असे 2 इथे समीकरण होते. प्रत्येक चेंडूवरती बदल करावा लागतोय क्षेत्ररक्षणामध्ये. आता आपण सजवलंय. आपण पाहतोय एक स्क्वेअर लेगला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय लॉगॉनला. त्यानंतर लॉगॉनला आपण कपिलदेव कक्ष या ठिकाणी आपण एक पाहतोय काऊ कॉर्नरमध्ये. त्यानंतर मिड ऑफला आपण पाहतोय लॉगॉनला पाहतोय आपण क्षेत्ररक्षक. त्यानंतर आपण पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक. पुन्हा गोलंदाजी डावखुरा गोलंदाज. सुंदर चेंडू वेगावर स्वार झाला. चेंडू यष्टिरक्षक येतोय. चेंडू खाली जेल होईल का? जाल में मछली फंसी, वापस लौटना पडेगा. डावखुरा फलंदाज दिनेशला माघारी परतावं लागेल. मोठा झटका तुंबाड कदमवाडी नंबर 1 ला. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 13 आणि अजूनही विजयासाठी हव्या 16 धावांची गरज आहे. 16 धावांची गरज असेल कारण 29 धावांचं आव्हान आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आपण पाहतोय चेंडू काहीशे 2 चेंडू बाकी आहेत. म्हणजे 8 चेंडू 16 धावांची गरज. 8 चेंडू 16 धावांची गरज. डबल पाहिजे. डबल आपण पाहतोय. डबल 8 चेंडू 16 धावा. 16 धावा. तुम्हाला या 16 मध्ये टिकून राहायचं असेल तर 16 धावा बनवायला लागतील आणि तुम्हाला वाट लावायची असेल तर 8 चेंडूची वाट लावावी लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी डावखुरा कोणता चेंडू फेकलाय. जाईल. चेंडू जातोय का? उंच गगन भरारी होतोय. झेल होतोय का? नाही पण जातोय. पाहायचं आपल्याला मोठा फटका. बिग जातोय. षटकार की चौकार पाहायचा आहे. पंचांचा इशारा थांबवलाय. दर्शक थांबवलाय. दर्शकांनी त्वरित सांगायचं आहे. पाहणाऱ्या किंवा कॅमेरामॅननी सांगायचं आहे. आपण पाहतोय रिप्ले मध्ये पाहूया. पंचांचा इशारा येतोय. चौकार. खणखणीत चौकार. जबरदस्त हा प्रहार. खणखणीत चौकार. चुकला. चेंडू दिला. नो. पंचांचा इशारा. नो. फुलडॉ चेंडू होता. मी नेहमीच सांगतो की अन्नाचा कड आणि आनंदाचा क्षण वाया घालवायचा नसतो. तसा क्रिकेटमध्ये सुद्धा फुलटॉस चेंडू वाया घालवायचा नसतो. इथे फुलटॉस चेंडू वाया गेला पण नो मिळाला. नोचा इशारा इथे पंचांकडून आणि नोच्या रूपाने आणि 1 धाव धावून काढली. अशा पद्धतीने 19 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते आणि विजयासाठी हव्या आहेत 7 चेंडू 10 धावा. 7 चेंडू 10 धावा. ध्येय म्हणजे लॉटरी नव्हे जे तुम्हाला नशिबाने मिळेल. हे ते मात्र संघर्ष तुम्हाला करावाच लागेल. संघर्षाशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. आता 7 चेंडू 10 धावांची गरज. पाहूया समीकरण बदलेल का? समीकरण चित्र पालटेल का? वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण एकीकडे उजव्या हाताचा हा फलंदाज आहे. एकीकडे डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज आहे तो
जगदीश आणि उजव्या हाताचा फलंदाज आहे तो विकास. आताच ज्याने मागील चेंडूवरती चौकार मारला होता. पुन्हा हा डावकुरा गोलंदाज आप चेंडू आता शतरक्षण पाहायला मिळतं. धावबाद होईल का? इथे डावकुरा फलंदाज माघारी परतावं लागेल जगदीशला. ज्याने सुंदर फलंदाजीचा नजराना पेश केला तो माघारी परततोय जगदीश. धन्यवाद. आता मात्र मैदानात दाखल होतोय नाव अश्विन. अश्विन अश्विनची जर कामगिरी पाहिली तर संकट काळात उभं राहण्याचं काम अश्विनने केलेलं आहे. फलंदाजी देखील आणि गोलंदाजीत देखील तो अश्विनला काम करावं लागेल. मी नेहमीच एक लाईन मला आठवलं की ना कोई पद से बड़ा होता है ना कोई कद से बड़ा होता है जो संकट समय जो खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. इथे संकट समयाला इथे उभं राहावं लागेल तो अश्विनला. कारण आपण नेहमीच भारताची फलंदाजी आपण पाहिली आणि ज्या वेळेस संकट समयात अडचणीत होता भारत त्या वेळेस अश्विन मात्र इथे उभा राहिला आणि इथे अश्विनला देखील उभं राहावं लागणार आहे. हारून घरी जायचं नाही तर काहीतरी मिळून घरी जायचं. इथे आता समीकरण बदललं. 6 चेंडू समीकरण होते 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा आणि 10ही दिशेला आपण शतरक्षक तैनात करताना आपल्याला पाहायला मिळतंय. आज आपण पाहतोय तो या मैदानावरती एक कडवी झुंज म्हणावी लागते. एक रणयुद्ध एक तुंब युद्ध ज्याला म्हटलं जातं ते तुंब युद्ध. 6 चेंडू 10 धावा. सामना करतोय तो जातो हा जाएगा जातोय खणखणी सनसनीत चौकार. यह है खतरों का खिलाड़ी. संकट समय जो खड़ा होता है सबसे बड़ा होता है. ये बड़ा है जो अश्विन जो संकट समय खड़ा हुआ है. पाच चेंडू पाठवायचा आहे. 5 चेंडू. आता समीकरण बदललं. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. कायचं समीकरण बदललं कारण म्हटलं ना आशेचं किरण निर्माण झालं. म्हणतात ना की रुग्णाला व्हेंटिलेटर लावल्यानंतर त्याला एक संजीवनी प्राप्त होते तसा या चौकाराने एक संजीवनी प्राप्त झाली. एक आशेचं किरण निर्माण झालं या चौकाराने. ते काम केलं अश्विनने. मी म्हणूनच म्हटलं ना कोई पद से बड़ा होता है ना कोई कद से बड़ा होता है जो संकट समय खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. इथे आपल्याला बडा होताना मोठं होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो हा अश्विन. आपली चोख कामगिरी बजावताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त कराडामा कडवी झुंज देताना पाहायला मिळते. दोन्ही बलाढ्य संघ आहेत कारण विजयासाठी आटापिटा आहे. कारण पराभव लागतो सर्वांच्या जिवारी आणि जिंकण्यासाठी धडपड ही सारी. जिंकण्याची तयारी झाली. सह्याद्रीच्या शकी चेष्टा उद्ध्वस्त जबरदस्त. तो चेंडू तुझा होता पण हा चेंडू माझा आहे. तू असशील शेर तर मी आहे सवा शेर. हे सांगताना हा गोलंदाज मात्र सांगतोय दशरथ आपल्या गोलंदाजी मार्कवरती बॅक टू द पॅव्हेलियन व्हावं लागेल तो अश्विनला ज्याने जबरदस्त धुवारदार फलंदाजीचा नजराना पेश केला. विकेट गमावलं. विकेट फार महत्त्वाचा होता. विकेटचे पतन आपल्याला पाहायला मिळते कारण समीकरण बदललं. समीकरण होते 4 चेंडूमध्ये तुषार मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. काहीच समीकरण दोन्ही बाजूला झुकलेलं आहे. सर्वांचा टाळ्यांचा एकीकडे कडकडाट होतोय एकीकडे आपल्याला सन्नाटा पाहायला मिळतंय. अनेक मान्यवरांची पावलं देखील या स्पर्धेकडे वळत आहेत. जसं खास विशेष सह्याद्री कुणबी संघाची पूर्ण टीम इथे उपस्थित आहेत. पुन्हा खराब चेंडू ढकलून काढलाय. चेंडू जातोय इथे मिडॉनच्या दिशेला जातोय. चेंडू जाईल का पण शतरक्षक येतोय चेंडू खाली आणि 2 धावा नक्की मिळवल्या जात आहेत. पंचांचा नॉटआउटचा इशारा येतोय. बिटवीन द रनिंग समजदारीचा खेळ पाहायला मिळते. अपील केलं जातं. 2 ठिकाणीच फक्त आपण अपील करू शकतो. एक तर कोर्टात करू शकतो आणि या मैदानात करू शकतो. आज मैदानातले जज आहेत पंचांचा इशारा येतोय नॉट आउट आणि जबरदस्त करारनामा कडवी झुंज तुंब युद्ध पाहायला मिळतोय. समीकरण बदललं. समीकरण होतोय तो 3 चेंडू
4 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जेल होऊ शकतो. जाल में मछली फसी, वापस लौटना पडेगा. तो तुषारला वापस माघारी परतावं लागेल. तुषारला माघारी परतावं लागेल. मोठा झटका होतोय तुंबाड कदमवाडी नंबर 1 या संघाला. धावपलकात धावा लागली आहेत. एकूण धावा 25 धावा लागलेल्या आहेत आणि 4 धावांची फक्त गरज आहे. जसं बटाटा वड्यासोबत खातो पाव, तसं झुणका भाकरीवर कोरलंय महाराष्ट्राचं नाव. तसंच आता आपण पाहतोय क्रिकेटच्या मैदानात ज्याचं नाव कोरतोय तो नाव आहे दशरथ. हे नाव जबरदस्त. दशरथसाठी जोरदार टाळ्या. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं आपल्या संघासाठी. भैरवळी या देऊळवाडी या संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. करो या मरो या पद्धतीने जी काही कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळते. सर्वच क्रिकेट मनमुरात आनंद घेतात या स्पर्धेचा, कारण अशी कडवी झुंज आपण पाहणं देखील फार महत्त्वाचं असतं आणि ते सर्वांचे साक्षीदार ठरतात या स्पर्धेचं. कारण आपण पाहतो एकीकडे सूर्यकुमार, एकीकडे आपण पाहतोय पृथ्वी शोचा शो पाहतोय आणि ते कडवी झुंजला निर्धाव चेंडूची सांगता होईल का? पाहायचा पंचांकडे अपील. दाद मागितली जाते. पंच शांत सन्नाटा आणि मैदानात देखील सन्नाटा होते. फेटाळून लावतात पंच दाद आणि निर्धाव. सुंदर सुरेख प्रतिम भेदक टिचून मारा करण्यात यशस्वी ठरतोय तो हा दशरथ. दशरथसाठी जोरदार टाळ्यांचा आवाज यात झालाच पाहिजे, कारण कौतुक फार महत्त्वाचं आहे. कौतुकासाठी ज्या स्पर्धा भरवल्या जातात यातला या सह्याद्री चषक या संघामधील कोणतरी खेळाडू हा उच्च पातळीवरती तालुका स्तरावरती जाईल, हाच एक उद्देश या सह्याद्री चषकाचा आहे. म्हणून ही भरवली जाते. सह्याद्री चषक 2023 हे दुसरं महापर्व आपण पाहतोय आपल्या भेटीला आलेलं आहे. हे एकदिवसीय क्रीडा महोत्सव सह्याद्री चषक 2023. सुंदर आपण पाहतोय समीकरण बदललं. आता मात्र एक चेंडू 4 धावा. ज्याला हृदय विकाराचा प्रॉब्लेम असेल, ज्याला अटॅकचा प्रॉब्लेम असेल, त्यांनी हा सामना पाहू नये. इथे डोळे बंद करा आणि सामना होते. पाहूया किती धावा मिळत आहेत का. सामना टाय झाला तर कंपल्सरी चशिंगच आहे. इथे गमवावा लागेल. डोक्याला हात लावून बसले आणि जबरदस्त हार या जीत ही होत असते. संघर्ष असा करा की हरलो तरी आमची चर्चा आणि जिंकलो तरी आमची चर्चा. चर्चा मात्र होते ती फल इथे तुंबाड कदमवाडी या संघाची, कारण कडवी झुंज देताना आपल्याला पाहायला मिळते. राजा कोणीही असो आणि चर्चा मात्र आमचीच होणार. चर्चा होते ती तुंबाड कदमवाडी या संघाची. जोरदार टाळ्या वाजू या दोन्ही संघासाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अशा खेळाडूंचं कौतुक होणं फार गरजेचं असतं. कौतुक हा शब्द जरी छोटा असला तरी ते कौतुक करायला मन मात्र मोठं लागतं. ते मन या सह्याद्री चषक या आयोजकांकडे आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर करारनामा पाहायला मिळतोय आणि तदनंतर आपण पाहणार आहोत एक सुमधुर संगीत ऐकूया. असं जाऊया तसं येऊया. पाहत राहा सह्याद्री